आयुष्याची असं काही क्रिकेटची सुरुवात जेव्हा आपण करतो ती नव्यानं करणं गरजेचं असं. प्रत्येक दिवस तुम्हाला वेगळी ऊर्जा, वेगळे स्वप्न, वेगळी दिशा दाखवण्यासाठी येत असतं. आज कुठली दिशा असेल गोलंदाजांची, कुठली दिशा असेल फलंदाजांची, ते सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. स्टार क्रिकेट इनच्या साह्यानं आपण ही लाईव्ह स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा घर बसले आपल्या मोबाईलमध्ये बघू शकता. गेम ऑनचा इशारा पंचांकडून येतो. या पहिलं षटक फेकण्यासाठी तो संगम घरच हातामध्ये चेंडू दिलाय. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन गेली होती. फर्स्ट स्लिपमध्ये थोडं क्षेत्ररक्षक उभा होता, त्याच्या हातामध्ये चेंडू गेला आणि चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. चेंडूने उसने दिले होते. संयम घरत एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये त्यांच्या कर्णधाराने चेंडू दिलेला आहे. रोहित घरत गोलंदाजीसाठी येत आहे. रोहितच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू निर्धाव. खोलवर टप्पा चेंडू, फुलटॉस चेंडू, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू टोलवला आहे. क्षेत्ररक्षक तिथं दूरवरून येतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सुंदर असं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा जमा केला. स्वतःचं आणि संघाचं खातं आदेशनं खोललंय. 2 चेंडू खेळले. 2 चेंडूवर 2 धावा आदेशला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी. हा चेंडू बघितला तर लोअर फुलटॉस चेंडू होता. सरळ बॅटने चेंडू खेळून काढला. त्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. चांगलं क्रिकेट आपण बघतोय आणि सुंदर असं वातावरण. ऐतिहासिक हे मैदान. याचा चेंडू आडव्या बॅटने मारला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून यावं लागेल. 1 धाव पूर्ण केली जातोय. जोपर्यंत फेकी येईल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जातोय. आणखी 2 धावा जोडल्या जातात. 2 धावांनी संघाचं धावफलक काढलं जातोय 4 वर. चांगली सुरुवात झालेली आहे. कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. चांगली रणनीती आहे. आदेश पाटील मीरा स्पोर्ट मोरावी संघाचा हा फलंदाज आहे. ओपनिंगचा फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू, यार्कमध्ये चेंडूला थांबवलंय त्यांनी. चेंडूला फक्त दिशा दिली, बॅट घातली. शेवटच्या क्षणामध्ये त्याने आपलं स्वतःला रोखलंय. फटका मारण्याच्या तयारीमध्ये होतं पण जसं बघितलं की चेंडू यार्गर पद्धतीनं ऑफस्टोमवर पडणार आहे. चेंडूला अक्षरशः त्यानं सलामी दिली. चांगल्या चेंडूवर तुम्ही सलामी देणं गरजेचं असतं. संरक्षितरित्याने खेळणं गरजेचं असतं आणि चेंडू खराब आला तर आक्रमण. हे सध्या टेनिस क्रिकेटचं तंत्र आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळतंय. 5 धावा. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलला जातोय. 2 क्षेत्राकडे चौकून मारता चेंडू. आजच्या दिवसातला पहिला मोठा फटका अर्थात चौकार येतो. चेंडू जातोय सीमा रेषेवर पार. 4 धावांकरता. मिळत 4 धावा. 4 धावांनी संघाचं धावफलकाला जातोय. 9 धावा धावफलकाला लागली. चांगली सुरुवात म्हणेन. पहिलं षटक आहे आणि P1चं पहिलं षटक सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा खेळत असतात यावेळी रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न जोरदार अपील सुद्धा झाला पण पंचावन्न त्याचा कुठल्या प्रकारचा फरक पडला नाही. चेंडू जातोय निर्धाव. पहिलं षटक संपलं जातोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना मीरा स्पोर्ट मोरावी संघाने धावा जमवल्यात त्या 9 धावा. चांगली सुरुवात म्हणजे 5 षटकांचा सामना आहे. सकाळच्या क्षेत्रामध्ये जेव्हा खेळता तुम्हाला थोडंसं बॉडीची हालचाल झालेली नसते, वॉर्मअप झालेलं नसतं आणि त्यामध्ये तुम्हाला जेव्हा फलंदाजीला वाटायला येतं ना तेव्हा फार मोठ्या अडचणी येत असतात. पण इथं ज्याप्रमाणे सलामीचा फलंदाज केलेला आहे आदेश, थोडासा टेक्निकली खेळताना दिसला. तो संयम त्याच्याकडे आहे. संयम आणि आक्रमण याचा सुंदर मिलाप क्रिकेटमध्ये करायचा असतो. क्रिकेट हा खेळ जरी मैदानामध्ये चेंडू आणि चेंडू फळीमध्ये होत असला तरी खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागं मन, बुद्धी आणि मनगट लढत असतात आणि ज्यांची मन, बुद्धी आणि मनगट सक्षम असतात ना तेच मैदानावर जिंकत असतात. योग्य वेळी योग्य निर्णय हे घेणं गरजेचं असतं. मग क्रिकेटचा खेळ असो की आपला आयुष्याचा खेळ, प्रत्येक वेळी योग्य निर्णय, त्यावेळी तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि खेळाडूंच्याबद्दल म्हटलं तर म्हणेन त्यांचे स्नायुबल आणि मनोबल या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. उच्चतम स्तरावर तुम्हाला न्यायचं असेल तर 2 गोष्टी तुम्हाला सक्षमरित्या व्यवस्थित ठेवाव्या लागतात. बॅक टू क्रिकेटकडे वळूयात. दुसरं षटक फेकण्यासाठी संगम घरत येतो. आता संगमच्या हातामध्ये चेंडू दिला. खेळण्यासाठी आदेश पाटील वैयक्तिक 5 धावसंख्येने खेळतोय. पहिला चेंडू लोअर फुलटच चेंडू होता, पॅडवर टाकला होता, त्याला क्लिक केला, मनगटाचा वापर केला, स्क्वेअर लेगला चेंडू पाठवला, तिथं मिळतात त्याला 2 धावा. आतापर्यंत त्यांनी या इनिंगमध्ये 3 वेळेला 2-2 धावा घेतल्यात आणि एक सिंगल. त्याची धावसंख्या 7 आणि संघाचं धावफलक आहे. पहिलं दशक पार करतोय. 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. एक शांत क्रिकेट बघायला मिळतं आहे.
एक शांत क्रिकेट, कुठल्याही प्रकारचा आता हल्लाबोल करायचा प्रयत्न करत नाहीत. पिटूचं दुसरं षटक. संगम घरत स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची गणना केली जातोय. ते वरच्या संघामध्ये गुणवत्ता अतिशय महत्त्वाची असते. खेळत असताना गुणवत्ता महत्त्वाची, गुणवत्तेला न्याय देणं, तुमच्या योजना आखणं महत्त्वाचे असतात ना. योजना जेव्हा प्रत्यक्षात उतरतात ना तेव्हा त्याची फलश्रुती होते, पण योजना जर तुमच्या दप्तरात पडून राहिल्या तर त्यांची रद्दी होते. योजना महत्त्वाच्या असतात. प्रत्येक वेळी योजना आखणं गरजेचं. आपली योजना आखली जाते. गोलंदाजाकडून स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात येतो आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. थोडासा फायदा होतो P2चं षटक टाकत असताना. गोलंदाज थोडंसं दडपण कमी असतं, कारण अतिरेक खेळाडू यावेळी जोरदार अपील केलं जातं, लेग बिफोर द विकेट, आणि यावेळी पंचांनी अपील उचलून दिलं आहे. पहिला फलंदाज होईल बाद. त्याचा अंदाज चुकला. त्याच्यापेक्षा म्हणेन की गती परिवर्तन केलं होतं. गोलंदाजाने थोडा क्विक चेंडू फेकला होता सरळ पॅडवर त्याच्या आदलला, आणि पंचांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नव्हता की हा खेळाडू LBW बाद असेल. पहिला धक्का बसतोय मोराबी संघाला. 11 धावसंख्येवर 1 डाऊन लाईनर खेळाडू. खऱ्या अर्थ आक्रमण आणि संयम याचं संगम त्याच्यामध्ये असतो. असा खेळाडू मैदानामध्ये येतोय. फलंदाजाचं थोडंसं शिवांशू, सुंदर नाव आहे. सुंदर खेळ करावा लागेल. संघ थोडासा चांगल्या स्थितीमध्ये असताना एक विकेट पडझड झाली आणि पहिला धक्का संगम घरत यांनी दिलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर त्याला यश प्राप्त झालं आहे. टेनिस क्रिकेट असो की कुठलंही क्रिकेट असो, क्रिकेटमध्ये विकेट अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट असतात, आणि ज्या वेळी विकेट जात असतात ना त्यावेळी धावा रोखल्या जात असतात. या अनेक वेळा आपण क्रिकेटमध्ये बघितलं आहे. चमत्कार होत असं क्रिकेटमध्ये, आणि त्यामुळे चमत्काराला नमस्कारसुद्धा अनेक वेळा क्रिकेटमध्ये काय घडलं आहे, काय होणार आहे कुणीही सांगू शकत नाही. अशा प्रकारचं अनिश्चिततेने भरलेला हा खेळ म्हणजे क्रिकेट. त्यामुळे सर्वांच्या आवडीचा असलेला हा खेळ, आणि सुंदर असं मैदान आहे खेळण्यासाठी. नेक्स्ट बॉल. तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार. यावेळी उचली घेतला चेंडू, समजला नाही फलंदाजाला. मारण्याच्या प्रयत्नात तो बाद होतोय, झेल बाद होतोय. दुसरे विकेट मिळते, बॅक टू बॅक दुसरे विकेट मिळतोय. ती संगम करत त्यांना चेंडू बघितलाय. खांद्याचा वापर केला तर उचली घेणारा चेंडू जेव्हा टाकायचा असतो तेव्हा खांद्याचा वापर करावा लागतो. थोडासा चेंडूचं बघितलं तर गुडलेस पावडर टाकला होता. गुडलेस पावडर पडल्यानंतर चेंडूने एकदम उचली घेतली. उचली घेतल्यानंतर फलंदाजाला ज्या पद्धतीने चेंडू मारायचा होता त्या पद्धतीनं त्यांच्या बॅटवर चेंडू आला नाही. पण संगमचं सुंदर असे षटक. या टुर्नामेंटमधली 4थी विकेट हॅट्रिक होणार का, याच्या आता सगळ्यांना याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं जाणार आहे. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद करतोय. बिनबाद 11वरून 2 बाद 11. मोराबी संघाला आता सावरावे लागेल 5 षटकांचा सामना. पण ज्या काय सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर ज्या सीतापीने फटका मारला होता ना आदेश पाटीलने, पण दुसऱ्याच चेंडूवर त्या लेग बिफोर केला आणि आल्या पावली माघारी पाठवलं. तर शिवांशू या फलंदाजाला 1 डाऊनचा फलंदाज आला. त्यानंतर येतोय विनय म्हात्रे. विनय म्हात्रे येते. डावकरी हाताचा फलंदाज आहे. डावकरी हाताचा फलंदाज विकेट हॅट्रिकवर आहे. कर्णधारांकडून कुठली योजना आखली जात नाही. जशी आहे तशी फील्ड त्यांनी सेटिंग केलेलं आहे, आणि त्यांना माहिती आहे की प्रथम गोलंदाजी आपण करत आहोत, आणि त्यामुळे कमीत कमी धावामध्ये कसं रोखता येईल आणि एक टार्गेट जे आहे मनामध्ये झालं त्या टार्गेटच्या आत या समोरच्या संघाला कसं रोखता येईल याचा विचार. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. मिलर्समोर चेंडू ऑफस्टमच्या बाहेर निघाला, आणि जेव्हा चेंडू स्विंग करतो ना तेव्हा फलंदाजांना खेळण्यास फार मोठ्या अडचणी निर्माण होतात. यावेळी सावध पवित्र्याने खेळणार होता फलंदाज. त्याला मिड ऑफच्या दिशेने चेंडू थोडासा हलक्या हाताने खेळायचा होता, पण चेंडू विकेट गोलमध्ये. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर नंतरचे 3 चेंडू त्यांनी निर्धाव फेकले. काय गोलंदाजी चालली. काल ज्याप्रमाणे खेळपट्टी खेळत होती त्याचप्रमाणे आजसुद्धा आपल्याला ही खेळपट्टी खेळताना दिसतोय. डिफेन्स केलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळताना दिसतोय. त्याला माहिती आहे विकेट लगातार 2 गेल्या. थोडंसं दडपण आहे. या दडपणातून बाहेर पडायचं असेल थोडासा वेळ द्यायला काही हरकत नाही. 1 धाव आणखी जोडले. स्वतःचं खातं खोलते विनय. संघाला नेऊन पोचवतोय ती 12वर. 2 बाद 12. बिनबाद 11वरून 2 बाद 12. काय सुंदर गोलंदाजी. संयम घरत त्यांचे आत्तापर्यंत 5 चेंडू फेकलेत. संगम घरत त्यांचे 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूमध्ये धावा दिल्या 3, आणि 2 फलंदाज बाद केलेत. काय गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्पा, दिशा, लाईन अँड लेंथ आणि वेगामध्ये बदल करतोय वारंवार. मिश्रित गोलंदाजी. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर झपकन आतचा आला.
आणि या खेळाडूंना आपल्या मनगटाचा वापर केला, स्क्वेअर लेगला चेंडू गेला, ते शतरक्षक चेंडू उचलतोय फेकीपर्यंत. दरम्यानच्या काळात जो कालावधी होता त्यामध्ये एक धाव पूर्ण केली आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 2 षटकांमध्ये 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. धावसंख्या कमी आहे. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजांनी केली, संगमनं अप्रतिम गोलंदाजी केली आणि धावसंख्येला आळा घातला आहे. 13 धावफलकात आणखी 3 षटकांचा खेळ बाकी आहे, बराच खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. कुठलाही षटक एखाद्या षटकामध्ये 20, 22, 25, 30 धावापर्यंत आपण बघू शकतो. क्रिकेटमध्ये होऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला मैदानावर थोडंसं थांबावं लागेल आणि ही खेळपट्टी वेगळी आहे. ही जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर या संघाने ही जी खेळपट्टी म्हणली थोडीशी वेगळी खेळपट्टी म्हणली. या खेळपट्टीवर गोलंदाजांना भरपूर चान्सेस, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलीत ना तर चांगलं तुम्ही परफॉर्मन्स करू शकता. पण फलंदाजसुद्धा थोडासा संयमाने खेळात तर तुम्हालासुद्धा धावसंख्या करण्याचे चान्सेस आहेत. तनय भगत येते गोलंदाजीमध्ये बदल होतो आहे. स्वतः कर्णधार मला वाटतं येते गोलंदाजीला. तनय भगत आज नेतृत्व करतात या संघाचं. ईश्वरी 11 शिवशंभो वरचेवळे 2 षटकं अतिशय चांगल्या प्रकारे फेकलीत. 2 षटकामध्ये फक्त 13 धावा. मोरावे संघाला, मिरा स्पोर्ट मोरावे संघाला आता धावसंख्येचा आलेख उंचवावा लागेल. शॉट सिलेक्शन चांगलं करावं लागेल. चांगल्या चेंडूला सिंगल डबल आणि खराब चेंडू आला तर त्यावर मोठे फटके मारावे. तंत्राचा त्याला वापर करावा लागेल. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि पकडला जातोय झेल. फलंदाज होतोय झेलबाद. तुम्हाला फटके मारता येणार नाही, कारण ज्या वेगाने चेंडू इथे पडल्यानंतर वेग पकडतोय चेंडू, झपकन आत येतोय. अंदाज चुकला जातोय. तिसरा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय उमेश पाटील येतोय. आला तो परत जातोय. या पद्धतीने क्रिकेट बघायला मिळतोय. थोडंसं संयमाने खेळणं गरजेचं आहे. सिंगल डबल धावा होत नाही. सिंगल डबल थोडंसं धावसंख्येला आकार देणं आणि सकाळच्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही प्रथम फलंदाजी करताना 40-45 9 षटकामध्ये जर धावा आल्या कशा येतील याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या येण्यासाठी तुमच्या योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या योजना प्रत्यक्ष मैदानावर उतरण्यासाठी त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न महत्त्वाचे असतात. प्रयत्न तो ईश्वर जाणावा असं म्हटलं जातं. प्रयत्न म्हणजे दुसरं दिवसाकडे ईश्वर आहे आणि जो प्रयत्न करतो त्याला ईश्वर साथ देत असतो मित्रांनो. पण इथं बघूया तो प्रयत्न होणार का. प्रयत्न करावा लागेल, झुंजावं लागेल, लढावं लागेल. असंच तुम्हाला मैदान सोडता येणार नाही. अशाच प्रकारे प्रत्येक वेळी तुम्हाला विकेट टाकता येणार नाही. तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. यावेळचा चेंडू, बॅटचा चेंडू पडल्यानंतर खूप वेगानं आत आला. वेगवान गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू जाते निर्धाव आणि आता अशी वेळ आली की सरळ बॅटने जर धावा येत नसतील तर आडव्या तुडव्या बॅटी फिरवा. पण या वेळी संघाची गरज आहे धावा येणं. 40-42 धावा धावपलकर कशा लागतील हे मोरावे संघानं बघणं गरजेचं आहे. गोलंदाज चांगला चेंडू, अप्रतिम चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू टाकला होता. चेंडू पडल्यानंतर ज्याप्रमाणे उसळी घेतो ना, मी सकाळीच पहिल्यांदाच म्हटलं की हे मैदान जे आहे हे पीच बनवलं आहे ते पीच गोलंदाजासाठी उपयुक्त आहे. अचूक टप्प्यावर लाईन अँड लेंथ आपण पकडलीत तर कशा प्रकारे गोलंदाजी होते ते मगाशी आपण संगम घरून दाखवण्यात. तनय भगतसुद्धा त्याच वाटेवर जाते. 3 चेंडू फेकले. 3 चेंडूमध्ये 1 फलंदाज बाद केला आणि 2 चेंडू निर्धाव फेकले. त्यामुळे तुम्हाला समजेल गोलंदाजीची धार ओळे संघाची किती आज तिखट आहे. तिखट मारा केला जात आहे. चेंडू लांच केला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक तिथं आहे डीपवर. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 1 धाव मिळतोय. एका धावानं संघाचा धावफलक खाली जातोय आणि संघ जाऊन पोहोचतोय 14च्या घरात. या विचार केला तर या मैदानावर कालचा दिवसभराचा उच्चांक हा 52 धावांचा आहे. हे 52 धावांचं उच्चांक कालच्या दिवसाचा डोक्यामध्ये ठेवून तुम्ही आपली रणनीती आखलीत ना तर तुम्हाला समजेल की पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना आपल्या धावा किती पाहिजेत आणि त्या दिशेनं तुम्हाला वाटचाल करावी लागेल. सध्या डिपेंड झाल्यात 52 काढून सुद्धा त्या डिपेंड झाल्यात. कालच्या मैदानाचा कालचा शेवटचा सामना जर बघितला असेल तुम्ही होता असं बघितला होता. मी सुद्धा बघतो. पहिल्या षटकामध्ये 16 44 बनावायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. तरीसुद्धा जास्ती संघाला त्या महाग पडल्या कारण गोलंदाजी अप्रतिम होते. मैदानावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली ना तर फलंदाजांना अडचणीत तुम्ही आणू शकता. हे मैदानाने हे दाखवलं आहे. 14 धावा. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं. प्रयत्न करा. प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेऊन जाते. क्षेत्ररक्षक आहे तू मैमय तिथे होते जातो आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दरम्यानचा जो वेळ होता त्या वेळामध्ये दोन्ही फलंदाजांनी आपली स्ट्राईक बदलली. आता 1 धाव पूर्ण केली. 15 धाव पलकावं लागलं. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. तनय भगत संघाचा कर्णधार आहे
आणि इतर दोन गोलंदाज चांगली गोलंदाजी केल्यानंतर कर्णधाराचं सुद्धा तेच काम असतं की मी सुद्धा पुढे येऊन लढणार आहे. फ्रंट येऊन लढणं हे कर्णधाराचं काम आहे. आपल्या संघाला संपूर्ण दिशादर्शकाचं काम हे कर्णधाराचं काम असतं की आपल्या संघाला उत्साहित ठेवणं. प्रत्येक क्षणी आपण सामन्यात आहोत हे दाखवण्याची जबाबदारी ही कर्णधाराची असते. नेक्स्ट बॉल. चेंडू अनकॉन्फिडन्स फटका म्हणावं लागेल, पण तरीसुद्धा या चेंडूवर त्याला एक धाव मिळाली. एक धाव मिळते. सिलिमिटा आपला क्षेत्ररक्षक नव्हता, त्या दिशेने चेंडू अक्षरशः कसा तरी ढकलला असं म्हणाले. फलंदाजाला कॉन्फिडन्स नव्हता, त्याला माहीत नाही चेंडू लागल्यानंतर गेला कुठं, इकडे तिकडे बघत होता. पण एक धाव मिळत आहे. कसा येऊ धावा येणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला जातो आहे. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते ती फक्त आणि फक्त 16 धावा. 16 धावा धाव पलकावं लागलं तर 2 षटकं बाकी आहेत. उर्वरित 2 षटकामध्ये आता तुम्हाला हाणामारी करावीच लागेल. आता आक्रमण करावं लागेल तुम्हाला, आक्रमणाशिवाय पर्याय नाही. 16 धावा धाव पलकावं लागलं. 40-42 धावा जर जमवायच्या असतील तर आणखी 25-26 धावा 2 षटकामध्ये कशा येतील याचा विचार निश्चितच मिराज स्पोर्ट मोराबी संघाच्या गोटामध्ये चालू असेल, त्यांच्या डोक्यामध्ये चालू असेल. डोक्यामध्ये विचारांची प्रक्रिया तुमच्या चालू होते, त्यानंतर तो निर्णय तुमच्या परत येत असतो, मन तुम्हाला देत असतं, त्यानंतर तुम्ही ॲक्शन करत असता. पण आता ते ॲक्शन तुम्हाला इन ॲक्शनमध्ये यायचं आहे. 16 धावा जबरदस्त गोलंदाजी. ईश्वरी 11 शिवशंभू वरचेवळे संघाची अप्रतिम, म्हणजे पहिली नाणेफेकी जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला ना कर्णधाराने, आत्तापर्यंत त्यांचा निर्णय सार्थ ठरला आहे. नेक्स्ट मॅच स्मायरा 11 वोडाफोन वहाल आणि निलेश 11 जावळे या 2 संघाच्या कर्णधारांना विनंती असे की लगेचच आपण नाणेफेकी करण्यासाठी या संगम घरात. वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा उचलून घेतणारा चेंडू पडल्यानंतर खूप उंची देण्याचा प्रयत्न करतोय, खांद्याचा वापर करतोय. त्याने जाणलंय की खेळपट्टीवर जर आपण खांद्याचा वापर केला तर सातत्याने यश आपल्याला मिळतं आणि त्याच रणनीतीनं सध्या जातोय तो संगम घरात. ज्याप्रमाणे खेळपट्टी खेळतोय त्याप्रमाणे त्या रणनीतीनं जाणं गरजेचं असतं. वेगळं काय तो करण्याचा प्रयत्न करतोय, अचूक टप्प्यावर टाकतोय, गुडलेस स्पॉट चेंडू टाकतोय, खांद्याचा वापर करतोय आणि तिथून ज्याप्रमाणे चेंडू उचलून घेतोय ना, फलंदाजांना अक्षरशः नांग्या टाकल्या तिथं. प्रथम फलंदाजी करताना नांगी टाकले या फलंदाजांनी मोरावे संघाचं म्हणेन, पण आत्तापर्यंत आता वेळ गेलेला नाही. आत्तासुद्धा तुम्हाला जागं व्हावं लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. स्लोवर डिलिव्हरी, थोडा वेगळा प्रयत्न करायचा प्रयत्न केला. स्ट्रेट टू बॉलरच्या डोक्यामध्ये चेंडू, डोक्यावरून चेंडू खेळला. एक धाव मिळतोय, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धाव पटलावर लागत आहे ती 17 धावा. सिंगल, एक चौकार फक्त आला आणि डबलच्या आपण बघितलं तर 3 धावा डबलने आल्या, बाकीच्या सिंगल धावा. एक सुद्धा चेंडू वाईट किंवा नो बॉल आत्तापर्यंत फेकला गेला नाही. यावर गोलंदाजी किती नियंत्रित आहे आणि कशाप्रकारे अभ्यास आहे तो ओले संघ. कालच्या दिवसामध्ये 43 एक्स्ट्रा रन्स आपण बघितल्या, पण अद्याप 20 चेंडूंचा खेळ झाला, एक सुद्धा एक्स्ट्रा धाव आत्तापर्यंत दिले. यावेळी तुम्हाला समजते नियोजन कसा, अभ्यास कसा त्यांचा आहे तो दिसतोय. यावेळी मोठ्या प्रयत्न, चांगला फटका मारला, क्षेत्ररक्षक तिथं आहे, अडवण्यास असमर्थ असला. एक धाव पूर्ण केली जातोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा सहजरित्या पूर्ण केलं जातोय. या इनिंगमधली आली 4थी दुहेरी धाव. धावसंख्या 2 वाढली जातोय. 19 धावा धाव पलकावं लागल्या जातात. जर बॅटने धावा येत नसतील तर कधी कधी पायाने सुद्धा धावा काढाव्या लागतात. जिथे सिंगल आहे सिंगलचं कन्व्हर्टेशन तुम्हाला 2 मध्ये करावं लागेल, पण धावा इथं येणं गरजेचं आहे. पहिली इनिंग तुम्ही खेळता आणि ओले संघात ताकदवर संघासमोर 40-45 धावांचं लक्ष आपण कसं ठेवता येईल याच्या विचारामध्ये सध्या संघ अडचण निर्माण होतात. अडचणीवर मात करतो तोच विजेता ठरला जातो. चांगला चेंडू क्लीन बॉल केला जातोय, फलंदाज होतोय बाद. यारकोट चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि यावेळी फलंदाजाला फसवले, फलंदाज बाद होत आहे. तिसरी सफलता मिळतोय ती या गोलंदाजाला संगम घरातला. इथं अडचण निर्माण झाले. मिराज स्पोर्ट मोरावी संघ पहिला षटक काय खेळलं होतं, पहिल्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या, तिसऱ्यामध्ये आल्या 3 आणि षटकामध्ये 3. नीरज म्हात्रे नवीन फलंदाज झाले आणि त्यांनी लगातार तो 2 षटकार मारले तर त्याला आर्यन गोंधले यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. 2 षटक्यांना 2000 रुपये, 2 षटकार ठोका 2000 रुपये मिळवा असं बक्षीस लावलेलं आहे. बघूया काय घडलं जातं. 19 धावा धावपलं या मैदानावर. षटकार कालच्या दिवसामध्ये फार कमी गेले असतील. ज्याप्रमाणे खेळपट्टी खेळतोय 29 षटकार फक्त काल संपूर्ण दिवसामध्ये 29 षटकार आणि 63 विकेट गेल्या होत्या. एवढचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. 2 धावा निश्चित मिळतील. 1 धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षकापासून खूप दूर आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक यावं लागलं. मिड विकेट क्षेत्ररक्षक आला शिवरलेगच्या दिशेनं ती 2 धाव पूर्ण केल्या जातात. 2 धावाने संघाचं दुसरं दशक धाव पलकावं लागतं. 21 धावा धाव पलकावं लागल्या जातात.
सन्माननीय चेतन शेठ ठाकूर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातोय. आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची आपण शोभा वाढवावी. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू यावेळी पुन्हा एकदा उचले घेतला चेंडू. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळून काढला जातोय. लेग बायचा इशारा पंचांकडून येते. एक धाव आणखी जोडली जाते. 22 धावा धावपलकाला. 4 षटकांचा खेळ संपला जातोय. 4 षटकामध्ये 22 धावा. 4 षटकामध्ये 22 धावा धावपलकाला लागल्या जातात. म्हणजे पहिल्यांदा विचार केला तर 40-45 धावा आता कुठंतरी त्याच्या आत रोखण्यात यशस्वी ठरलाय तो ओळा संघ. वरचे ओळा संघ, ईश्वरी 11 शिवशंभो वरचे ओळे संघ. सुंदर असं मैदान आणि सुंदर असं वातावरण, लक्क अशा प्रकाशामध्ये आपण टेनिस क्रिकेटची स्पर्धा बघतात. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित भव्य दिव्य अशी दिवसा चालणारी टेनिस क्रिकेटची 4 दिवसीय स्पर्धा आपण बघत आहोत. हे मैदान आहे ऐतिहासिक मैदान. या मैदानावर अनेक सामने बघितले. अनेक वेळा अनेक खेळाडू येऊन या मैदानावर आपलं कर्तृत्व गाजवून गेले असं हे मैदान आहे. खारकोपरचं मैदान. नवीन गोलंदाज येतोय. पहिला चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथं आहे पण 2 क्षेत्ररक्षकामध्ये हा चेंडू पडलाय. 2 धाव मिळतात त्या फलंदाजाला. 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2 निवडले जातोय. नीरज म्हात्रे याला 2 धाव मिळतात. संघाची धावसंख्या धाव पडलावं लागते ती 24 धावा. 5 चेंडूंचा अद्याप खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याचा विचार करा. 30+. विक्रम आलाय गोलंदाजीला. शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी विक्रमवर आहे. राऊंड द विकेट मारा करतोय. हॅपटॅकर होता. मोठा फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक जबरदस्त झेल पकडला जातोय आणि यावेळी फलंदाज होतोय झेलबाद. प्रज्वल मगाशीपासून बघतोय की सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय आणि ज्या पद्धतीनं झेल पकडलाय, सुंदर असा झेल पकडलाय. फलंदाज होतोय झेलबाद. धावसंख्या तिथंच थांबलेली आहे. धावसंख्या 24 धावा. मायरा स्पोर्ट मोराबे संघाची धावसंख्येचा विचार केला तर फार कमी धावसंख्या त्यांनी उभारली. गोलंदाजीचा विचार केला तर ओले संघाने केलेला नियोजनबद्ध मारा, त्यांनी योजना आखल्या होत्या. मैदानामध्ये येताना कशाप्रकारे गोलंदाजी करावी या मैदानाचा त्यांचा अभ्यास. कधीही आपण एखाद्या ठिकाणी खेळायला जातो ना तेव्हा त्या भागाची, त्या खेळाचा, त्या मैदानाचं भौगोलिक परिस्थितीचा अंदाजही तुम्हाला येणं गरजेचं असतं. जेव्हा भौगोलिक परिस्थितीचा अंदाज करून तुम्ही खेळताना तेव्हा यशाच्या निश्चित जवळ तुम्ही पोहोचण्याची शक्यता फार मोठी असते. आणि इथं त्यांनी विचार केलाय. संघमालक मयूर म्हात्रे स्वतः आलाय. मिरज स्पोर्ट मोराबे संघाचे संघनायक आले. चांगला चेंडू बघितला. पॉईंटच्या दिशेने दिशा दिली फक्त चेंडूला. चेंडू वेगानं धावतोय. या इनिंगमध्ये येत आहे दुसरा चौकार. 28 धावा धावपलकाला लागली. बघितले आता टेक्निकचा वापर करणं गरजेचं आहे. टेक्निकचा वापर केला. चेंडूला फक्त दिशा दिली आणि बाकीचं काम त्याच्या गोलंदाजाच्या वेगानं केलं. 28 धावा धावपलक चांगली सुरुवात करतोय मयूर म्हात्रे. यावेळी आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला आणि नाणेफेक केसरिया. पुढचा सामना नेक्स्ट मॅच स्मायरा 11 ओडाफोन वाहल आणि निलेश 11 जावले या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण लगेचच नाणेफेकीसाठी या. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी तयार. विक्रम घरत. चांगला चेंडू टोलवला. 1 धाव पूर्ण केला तर दुसरी धाव मिळेल का? पण चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधारांचा. दुसरी धाव घेतली. अक्षरशः चोरली धाव. अक्षरशः धाव चोरून काढलेली आहे. कारण यावेळी असेच रणनीती आखणं गरजेचं होतं. ती आखली. या शेवटच्या काही क्षणामध्ये का होईना धावसंख्या 3ऱ्या दशकामध्ये परत करताय. 3रं दशक धाव पलकावं लागतंय. संघाची धावसंख्या 30 धावा. विक्रम घरतचा नेक्स्ट बॉल. पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे निर्धारित 5 षटकांचा खेळ संपला आहे. 5 षटकांच्या निर्धारित खेळामध्ये प्रथम फलंदाजी करताना मिहिरा स्पोर्ट मोराबे संघानं 6च्या सरासरीनं धावा जमवल्या त्या 30 आणि इथं ईश्वरी 11 शिवशंभो वरचेवळ्या संघासमोर टार्गेट ठेवलं ते 31 धावांचं. ते 31 धावांचं टार्गेट कसं पूर्ण करणार, कशा प्रकारे पूर्ण करणार, कशा प्रकारे खेळपट्टी खेळणार, या खेळपट्टीमध्ये काय होणार, गोलंदाज काय गोलंदाजी करणार की कमाल करणारी तो फलंदाज, हे सांगण्यासाठी मायक्रोफोन आमंत्रित करतोय मी माझे आजच्या दिवसाचे साथी कॉमेंटेटर सुनील लांबोर सानपाडा यांना. धन्यवाद. चला
धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आत्माराम म्हात्रे सरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये अतिशय सुरेख समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन स्मायरा 11 आणि वोडाफोन वहाळ असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्मायरा 11 वोडाफोन वहाळ विरुद्ध निलेश 11 जावळे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच मात्र टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टनने लवकर आता टॉससाठी इथून मात्र येणं गरजेचं. या दुसऱ्या डावामध्ये विजयासाठी आता धावा इथून मात्र तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. या मॅचमध्ये पहिल्याच मॅचमध्ये धावफलकावरती थोड्याशा धावा जर का आपण बघितल्या तर कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष्य. 5 ओव्हरची मॅच, 30 बॉलमध्ये आता 31 धावा इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत. वरचे ओवळे ईश्वरी 11 या टीमला. जर का आपण बघितलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल अंपायर्स पप्पू सर देखील आपल्याला पाहायला मिळतात, जे ओवळे गावचे आहेत. त्यानंतर विशालजी पाटील रसायनी, त्यानंतर प्रवीणजी पवार जे पनवेलचे आहेत. ही संपूर्ण ऑफिशियल टीम्स या स्पर्धेच्या अनुषंगाने खूप चांगलं कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळते. समालोचकांच्या भूमिकेमध्ये आत्माराम म्हात्रे सर जे जासई गावचे आहेत आणि मी स्वतः सुनील लांबोर सानपाड्याचा आपल्या समोर रुजू होतोय. सर्वप्रथम मी गणरायाला वंदन करतोय. समालोचन करण्या अगोदर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिव सर्वादि साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य देव राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवारम मानाचा मुजरा आणि घेऊन जातोय या क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या महासंग्रामात आणि क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मात्र खारकोपर गावामध्ये ही क्रिकेटची जत्रा जणू काय आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या अनुषंगाने जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आणि देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युवा खेळाडूंना वाव देणारी ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार आयोजन आपण बघतोय जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर या संघाचं. 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये विजयासाठी 31 धावांची गरज आहे. चला, टॉससाठी आता कॅप्टन अद्याप आला नाहीये. स्मायरा 11 वोडाफोन वहाळ आणि निलेश 11 जावळे दोन्ही टीमचे कॅप्टन जर लाईव्हला ही मॅच बघत असतील किंवा इथे सुद्धा उपलब्ध असतील, दोन्ही टीमचे कोणताही खेळाडू जर अवेलेबल असेल तर टॉससाठी येणं गरजेचं. दुसऱ्या डावाला होतीये सुरुवात. सेकंड इनिंगमधील पहिला बॉल. यावेळीचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि एक्स्ट्रा रन्स आता इथून मात्र जोडल्या जातील. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो अंतिम निर्णय असणार आहे. कोणत्या टीमला आम्ही रिव्ह्यू देणार नाही आहोत. जर पंचांना डाऊटफुल डिसिजन वाटला तर ते रिव्ह्यू घेतील. यावेळेला देखील अतिशय वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉलनं अक्षरशः काटा बदलला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. दरम्यानचा पुढचा बॉल. आणखीन एक तेज आणि तर्रार हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल हाताळत असताना रोहित सर कुठेतरी त्याला टप्पा हवा होता, तो टप्पा मिळाला नाही. तदनंतरचे 2 बॉल जर का आपण बघितले तर योग्य टप्प्यावरती हा गोलंदाज हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक दर्जेदार गोलंदाजी करत असताना गोलंदाज विनय महात्रे. यावेळीला फटका चांगला, बॉलला लॉफ्ट केल्या, बॉलला फेकून दिल्या. बॉल चालला डीप मिड विकेटच्या डोक्यावर. बिग हिट, बिग सिक्सर. आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संगम घरत यांच्या बॅट बंड हा पहिला षटकार. चला बॉल द्यायचा आहे. का फटका सजवला, अक्षरशः स्लॉट मधील बॉल होता, त्या बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एक षटकार आला, अजूनही 4 मारायचे आहेत विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. सुरुवातीला जर का आपण बघितलं तर संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला धावांसाठी संगम गरजचा, परंतु तदनंतर जसा काही तिसरा बॉल त्याने या बॉलला पूर्णपणे रीड केला आणि अक्षरशः मात्र बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ॲडव्होकेट आहेत. यावेळेला देखील स्वीट साऊंड ऑफ द बॅट डाऊन द ग्राउंड हा देखील बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. इथे मात्र 2 बॉलवरती 2 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. संगम घरत मॅन फ्रॉम वरचे ओवळे या संघाला बिलॉंग करत असताना, या संघाला रिप्रेझेंट करत असताना आज मात्र मैदानाच्या आतमध्ये एक बहारदार खेळ दाखवत असताना 2 आलेत. म्हणजे रोहित सर सांगतात की अजूनही 3 मारायचे आहेत. षटकारांच्या परिभाषेमध्ये अजूनही 3 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये विजयासाठी मारायचे आहेत. गोलंदाज तयार, 2 आलेत. आता तिसरा षटकार येईल का? यस, इथे मात्र एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. ज्या पद्धतीने मोठे फटके आल्यानंतर आता इथे स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि 1 धाव आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपण बघतो. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या पहिल्या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकातील. यावेळेला बॅकफुटला गेले, ऑफसाईडला ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बिनगडी बाद. 14 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. येणारे बॉल 24 आणि 24 बॉलमध्ये आता विजयासाठी धावा कंप्लीट करायच्या आहेत 17 धावा. चोवीस बॉल मध्ये 17 धावांची गरज. 24 चेंडू 17 धावा, 17 धावा 24 चेंडू. कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आणि कालच्या दिवसामध्ये एका सारखा जर का आपण बघितलं तर ड्रेस कोड परिधान केला नव्हता कुंडे वहाळ या संघाने आणि त्या संघाला तिथे मात्र धक्का मिळाला होता. शॉर्ट बॉलचा वापर केला, फिल्डर आहेत, पकडला जातोय झेल. विकेट गॉन, फर्स्ट विकेट गॉन आणि पहिला धक्का इथून मात्र बसलाय बॅटिंग करणाऱ्या ईश्वर 11 वरचे ओवळे या टीमला. ज्या विकेटची खरं तर बॉलिंग करणाऱ्या टीमला गरज होती ती विकेट्स आता इथून मात्र मिळवून देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन भोईर. आर्यन भोईर ज्या पद्धतीने सेकंड पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची मुभा या गोलंदाजाला दिली आणि पहिलाच बॉल हाताळत असताना मात्र त्याने विकेट मिळवून दिलेली आहे आपल्या टीमला. एक चांगला बॉल योग्य टप्प्यावरती बॉल त्याने हाताळला आणि जशा पद्धतीने त्यानं क्षेत्ररक्षण सजवलं होतं तशीच गोलंदाजी त्याने दाखवली.
स्विचिटचा प्रयत्न, दुधारी तलवार या फटक्याला म्हटलं जातं. किवी पेटरसन यांची आम्हाला आठवण झाली, परंतु इथे मात्र लागला तर आघात नाही तर बर्बाद करून देणारा फटका. आणि या मुवमेंटला जर का आपण बघितलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. चला, स्मायरा 11 वोडाफोन वहाळ या टीमचे खेळाडू आम्हाला त्या ठिकाणी दिसतात. सुदेश साळुंगी, आपण टॉससाठी यायचं आहे. यावेळेला देखील पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी दाखवली जातीय. आर्यन भोईर पहिल्या बॉलवरती जर का आपण बघितलं तर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर लगातारचे 2 बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन जर डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा येईल बॉलिंग करणारा संघ. या वेळेला देखील लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. काय गोलंदाजी केली जाते, खासियत दाखवली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय, आर्यनला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्यात. या ओव्हरमध्ये आपल्याला मात्र धावांना लगाम लावायचा आहे आणि ते सध्या काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये आर्यन भोईर. या वेळेला फटका प्रतिमा व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवला. बॉल चालला 1 बाउंड सीमा पार. रन्स मिळतात 4-4-4. येतोय चौकार. पाचव्या बॉलवरती इथून मात्र या गोलंदाजाच्या समाचार घेतला आणि त्यानंतर या बॉलवरती आता 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या षटकातील पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. स्विच इट फटका अतिशय दर्जेदार, रचनात्मक, कलात्मक, अद्भुत, अविस्मरणीय. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय आणखीन एक लगातारचा हा दुसरा चौकार. ओव्हर नंबर 2चा आता खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ संपला. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. चला चला, टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. स्मायरा 11 वोडाफोन वहाळ आणि निलेश 11 जावळे अंतिम पुकार आहे. चला, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत ऐकू येत असेल तर लगेच टॉस साठी या. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. यावेळेला देखील लो और फुल टॉस होता. फटका ऑन साइडला. दुर्वनु क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग रिझर मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि या बॉलवरती एक धाव कंप्लीट होती. चला, 11:25 झालेली आहेत. जर आपण 11:30 पर्यंत टॉस साठी आला नाही तर दोन्ही टीमचा सामना हा 4 षटकांचा खेळवला जाईल. बॉलला लॉफ्ट केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय. हवाई सफर. 6 धावांकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा. आता विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. 29 धावा धावफलकावरती अब तक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी 2 धावांची गरज आहे. पाहूया आता इथून मात्र हा फटका कशा रीतीने सजवला जाणार. स्विच इट. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2-3 बाउन्स. बॉल सीमा पार.
रन्स मिळतात 4 आणि अनोख्या अंदाजामध्ये या मॅचला फिनिश केला. सामना जिंकला. अभिनंदन ईश्वर 11 शिवशंभो वरचे ओवळे या संघाने हा पहिला सामना जिंकलेला. का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय ज्यानं मात्र सुरुवातीला 3 बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले, परंतु तदनंतर लगातार 2 बॉलवरती 2 चौकार, त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. संगम घरत यांची देखील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जर का आपण बघितलं तर या मैदानाचा पूर्णपणे अंदाज या फलंदाजाने घेतला असावा, तशा प्रकारे बॅटिंग इथून मात्र